कविराज भूषण आहे तो इतका विलक्षण आहे. तो शिवाजी महाराजांच्या ओढीने इथं आला, रायगडावर आला. त्यांनी रायगडाच्या विषयानं शिवाभाऊनी आपल्या शिवराज भूषण ग्रंथामध्ये रायगडाचं वर्णन केलेलं आहे. काय वर्णन आहे? स्वर्गातली इंद्राची पुरी सुद्धा रायगडाच्या पुढे फिक्की पडेल असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते खूप छान आहे, मुळातून वाचण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, ते इथं घडलं. छत्रसाल आपला कविराज भूषण इथं शिवाजी महाराजांना भेटला, म्हणून या वास्तूचं विशेष थोडक्यात मी सांगितलं. आता दुसरा विषय होता की उजव्या बाजूला आपण आता दीपवंदना केली, छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केली दीपानं. ते काय आहे? ते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. ज्या दिवशी म्हणजे उद्याचे चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देह संपवला, ठेवला. लोक असं म्हणतात की ते ठेवणं हे आपल्या हातात नसतं, पण ते हातातही असतं. योगी पुरुषांच्या ते हातात असतं, महामानवाच्या ते हातात असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते हातात होतं. मी हेतुता काही बोलतोय, त्यांना लक्षात आलंय की आपला अवतार कार्य संपलाय, आता संपवलाय, आता संपवायचं आहे. कारण शिवाजी महाराजांनी जे देह ठेवण्याचे विषय ऐतिहासिक कागदात आहेत त्यातल्या उल्लेख आहेत. विषमज्वर ताप आला शिवाजी महाराजांना आणि तो ताप कमी होईना, औषध उपचारातून कमी होईना म्हणल्यावर शिवाजी महाराजांनी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान केलं, अंगाला भस्मलेपन केलं, चंदन चर्चन केलं, अंगाला भस्म लावलं, रुद्राक्षाच्या माळा धारण केल्या, तुळशीच्या माळा धारण केल्या आणि खोलीत बसले आणि सगळ्यांना बोलवून सांगितलं, आता आम्ही चाललो, काशी विश्वेश्वर मुक्त करा, हा आमचा शेवटचा आदेश आहे. आणि मग आम्ही चाललो. आता अवघे अवघे बाहेर जा, कुणी माझ्यापाशी राहू नका, सगळ्याला बाहेर आखडून दिलं. आणि योग्यासारखं बसून शिवाजी महाराजांनी आपल्या देहाचं अर्पण भगवत चरणी केलं. तो दिवस उद्याच आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचं ते पार्थिव शरीर तिथून इकडं आणलं आणि जगदीश्वर महादेवाच्या समोर आपण जिथं आता पाया पडलो, पूजा केली, तिथं त्यांच्यावरचे शेवटचे अंत्यसंस्कार झाले. तिथंच दगडी हौद बांधला होता, त्यात त्या अस्थी पडल्या आणि नंतर तिथं लहानशी चौथरा बांधला होता. पुढे तो लोकमान्य टिळकांनी मगाशी सांगितलं आपल्याला 1896-95 हिराबागेत उत्सव झाला किंवा कार्यक्रम झाला आणि नंतर पुढचे समाधीचा जीर्णोद्धार 1926 साली समाधी उभी राहिली. या समाधीवरती अनेक वेळा वीज पडलेली आहे. हे वरचं कळस दिसतोय ना, ते पडलेला मी पाहिलेला आहे. ते पुन्हा उचलून वर ठेवलेला तेही मी पाहिलेला आहे. मग समाधी पवर वीज पडू नये, समाधी खंडित होऊ नये म्हणून प्रयत्न केले शिवभक्तांकडून. त्यातून हे समाधीवर वीज निरोधक आता उभं केलेलं आहे. आता ते त्या अर्थाने आहे. शिवाजी महाराजांची समाधी तिथं झाली, शिवाजी महाराजांचा अंत इथं झाला. मी सांगण्याचा मगाशी अर्थ, योगी पुरुष योग्य दिवस पाहून देह ठेवतात. त्यातलं कारण आहे की तुम्ही जर रायगडावर कधी आलात तर या जगदीश्वर महादेवावर सकाळचे किरण पडलेले दिसत नाहीत, पण चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सूर्य ज्यावेळी उगवतो त्यावेळी त्याचे किरण एकदम जगदीश्वर महादेवावर पडतात. म्हणजे पौर्णिमेचा दिवस शिवाजी महाराजांनी हेतुता ठरवलेला आहे, बांधकाम करताना त्या विचाराने केलेलं आहे. हे आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. एका महापुरुषाच्या, एका राष्ट्रपुरुषाच्या, एखाद्या धर्मोद्धारकाच्या, धर्माला जीर्णोद्धार करणाऱ्या छत्रपती शिवाजी राजांचा वारसा आपल्या अंतःकरणात जागवण्यासाठी म्हणून आपण इथं आलो. त्या समाधीपाशी आपण त्यामुळे नमस्कार केला. हा विषय महत्वाचा. अनेकांना अनेक प्रश्न असतात, अनेक गोष्टी असतात. दोन गोष्टी अजून इथल्या विषयाच्या आहेत. त्या काय आहेत? महाराष्ट्रात 2 पायऱ्यांना फार मोलाचं महत्व आहे. पंढरपुरात आपण जातो तेव्हा पंढरपुरात विठोबाचं दर्शन करायला जातो तेव्हा नामदेवाची पायरी आपल्याला असते. नामदेवरायांनी लीनतेनं भावनेनं देवाला सांगितलं, देवा काय आता आयुष्य संपवायचं आहे, आता तुमच्या चरणी कायमचं लीन व्हायचंय. मग पण मला तसं नाही लीन व्हायचं, तुम्ही तुमच्या पायरीपाशी मला ठाव दिला पाहिजे. 14 जणांच्या कुटुंबासह नामदेवरायांनी पंढरपूरच्या विठोबाच्या पहिल्या पायरीच्या खाली आपला देह ठेवला. त्यामुळे त्या पायरीला नामदेव पायरी म्हणतात. नामदेवरायांनी सांगितलं की जे देवाला येणारे भक्त आहेत यांची चरण धूळ माझ्या शरीरावर कायम पडत राहो, म्हणून ही पायरी मला तुमच्या पायापाशी पाहिजे. तसंच पुढे आळंदीचे भक्त असणारे हैबत बाबा अर्पळकर त्यांनी माऊलीच्या दारात आपला देह ठेवलेला आहे. ती पायरी हैबत बाबाची. तसं इथं या जगदीश्वराच्या मंदिराची पहिली पायरी जी आहे ना, ती शिवाजी महाराजांचे स्थापत्य अभियंता ज्याला म्हणतो किंवा आपण बांधकाम खात्याचे प्रमुख जे म्हणतो ते हिरोजी इंदलकर यांनी शिवाजी महाराजांना मागून घेतलं, महाराज मला काही नको, संतुष्ट झालात, काय पाहिजे म्हणतात, मला काही नको. काय पाहिजे तर जे तुम्हाला जगदीश्वराला दर्शनाला येणारे लोक आहेत ते जेव्हा महादेवाच्या दर्शनाला येतील तेव्हा
माझ्या मस्तकावर त्यांची चरणधूळ पडावी म्हणून माझं नाव फक्त या पायरीला लावावं म्हणून त्यांनी इथं लिहिलेलं आहे. लेख लिहिलो आहे तो शिलालेख इथं कोरून ठेवलाय. पाहिला तुम्ही, तो पाहिला नाही आता अंधारात आहात. तो परत जाऊन पहा, उद्याला पाहायचं आहे आपल्याला. परत काय लिहिलं? सेवेचे ठाई तत्पर हिराजी इटळकर, त्याचं नाव आहे ते त्यांनी तिथं लिहिलेलं आहे. म्हणजे किती लीन असावं, एवढं मोठं ऐश्वर्य उभं केलं. आम्ही लगेच शिलालेख लावतो. अमक्या दिवशी भूमिपूजन केलं, अमक्या दिवशी आणि वास्तुशांत झाली, अमक्या दिवशी उद्घाटन झालं. चांगलं आहे, काय हरकत नाही. पण हिरोजीनं इतक्या लीनतेने ते केलेलं आहे. आणि दुसरी एक, हिरोजीने शिवाजी महाराजांना विनंती करून दुसरा एक शिलालेख कोरलाय. हा जो जगदीश्वराचा नगारखाना आहे ना, त्याच्या उजव्या बाजूला दक्षिणेच्या भिंतीत एक मोठा 4 ओळींचा शिलालेख आहे. प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंद नोनुज्ञया, असा त्याचा आरंभ आहे. शिलालेखाच्या आरंभी स्वस्ती वाचन केलंय, म्हणजे श्री गणेशाय नमः लिहिलाय. आणि मग त्यांनी पुढे सगळं लिहिलेलं आहे. इथं मी काय निर्माण केलं? जगदीश्वराचं मंदिर, प्रासाद, साधा वाडा नाही, प्रासाद, राजवाडा उभा केला. कुणाचा? प्रासादो जगदीश्वर, जगदीश्वराचा, म्हणजे या महादेवाचा. शिवाजी महाराज हेही जगदीश्वर आहेत अशा अर्थाने त्यांचाही वाडा मी बांधला. अनेक गोष्टी त्या, स्तंभे कुंभे ग्रहेर नरेंद्र सदन आहे, राजवाडा बांधला. नरेंद्र सदन म्हणजे राजा आणि राजाचं वाडा, ते बांधलं. स्तंभ बांधले, कुंभी ग्रहे, वापी, कूप, तडाग, राज रुचिरम, राजाला आवडतील असं पाणी असणाऱ्या वापी म्हणजे विहीर, कूप म्हणजे आड, आणि तडाग म्हणजे तलाव, सरोवर, हे मी इथं उभे केले. हे सगळं काय काय बांधलं ते तिथे शिलालेखात लिहिलेलं आहे. आणि त्यात शेवट त्यांनी जे लिहिलंय, यावत चंद्र दिवाकरो विलसत्तावत तमज्जमध्ये, म्हणजे हे सगळं जे आहे ते जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अस्तित्वात राहील, हा विश्वासही त्यांनी तिथे दिलाय. हे सगळं पाहणं, हे अनुभवणं, याच्यासाठी आपण रायगडावर आलो, हे कळलं पाहिजे. नाहीतर काशीला गेलं येड आणि पायाचं दिलं भाडं. नुसतं आलो, काय पाहिलं? जगदीश्वर पाहिला, काय पाहिलं? समाधी पाहिलं. आनंद आहे, छान आहे, वाईट नाही. पण समाधीतलं काय घेतलं? तो शिलालेखातून काय घेतलं? या वास्तूतून काय घेतलं? या पायरीतून काय घेतलं? हे घेता आलं पाहिजे. हे कळण्यासाठी हा खाटाटोप. नाहीतर ते वैभवला, आमच्या निलू काकाला, आमच्या वडिलांना किंवा आधीच्या सगळ्या पुरुषांना, कवठेकर मालक असतील, हे सगळे जे आहेत ना काय पडलं होतं? चला चला रायगडला चला. पहिल्या वर्षी आलो तेव्हा आम्ही 6 लोक होतो. आता पंढरपुरातून आम्ही 600 लोक आलोय. आनंद आहे, वाईट नाही. याशिवाय अजून काय असलं पाहिजे? चला, शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्यायची, चला महिनाभर आधी सगळ्या गावाला उठवायचं, चला मी येतो म्हणणारे ऐन वेळेस गाडतात, नसलेले ऐन वेळेस गाडीत चढतात. हा काही नवीन अनुभव नाही. मी आता रायगडावर येतोय म्हणजे मी माझा मोठेपणा सांगतोय असं समजू नका. 1980 साली पहिल्यांदा मी 5 वर्षाचा आलो, तेव्हापासून दरवर्षी पुण्यतिथीला आहे. मी रायगडावर येणाऱ्या 3 पिढ्या आता पाहिल्या आहेत, माझ्या बरोबर आलेल्या आहेत. म्हणजे माझे वरिष्ठ त्यांचे वडील असल्यासारखे आमचे गोविंद गोपाळ वडवे, ते त्यावेळेस 80 वर्षाचे असायचे. ते यायचे, ती म्हणायचे अनिल तू जिथं जातो तिथं मी तुझ्या मागे येणार. इतका विश्वास आमच्या वडिलावर. ते यायचे. दुसऱ्या पिढीत स्वतः आमचे वडील, पंढरपूरचं भूषण असणारे वसंत बाबाजी बडवे, ते रायगडावर घेऊन आलेले आहेत. त्यांना बाबांनी आणले. शंकरप्पा मंगळवेडेकर, आमचे प्रकाशदादा उत्पात. प्रकाशदादांचे फोटो पाहिले तर तुम्हाला आता हसू येईल. नट्ट्याला तर काय, कुठला तो नट्ट्याचा कुठला पोरगा? अरे तुम्ही थिक्केत. दादा तुमचे कसे होते? तुमचे काही सर नाही त्यांना, काही तुम्ही दादाच्या शोभत नाहीत. तसं दादासारखं असलं पाहिजे. दादा म्हणजे आगीचा गोळा, असं होतं काम. ते दादाचं तसं आहे. दादा आले, आता दादाचा पोरगा म्हणजे नट्ट्या आला. नट्ट्याचा पोरगा आला म्हणजे आता मी 3री पिढी एका घरातली पाहतोय. इथं असणाऱ्यात खूप जण कित्येक वर्ष येत आहेत. म्हणजे येणारे जे आहेत ना, ते वर्षानुवर्ष येत आहेत. आता गेल्या वर्षी सकारा मला यांना म्हणलं मी येणार स्वयंपाकाची करून जेवायला घालणार, म्हणजे दुसरं वर्ष झालं. पण आमचा निळूभाऊ आहे, आमचा वैभव आहे, 30 वर्ष झाले येतोय. निलेश किती वर्ष झाले येतोय? 35 वर्ष झाले येतोय. तो मयूर आहे, 10 वर्ष झाले येतोय. मुत्तीन 10 वर्ष झाले येतोय. तो आमचा पुतणे आहे इथं आता, तो 95 साली आला होता माझ्या बरोबर, आता परत आलाय. गेल्या वर्षी त्याचे पोरं होते. म्हणजे मी माझ्या बरोबर याचा अर्थ आपल्या बरोबर, सगळ्यांच्या बरोबर 4 पिढ्या रायगडावर घेऊन आलोय. लोक आम्हाला म्हणतात तुम्ही रायगडावर जाता कसं काय, सारखं असं स्वस्त कसं, येता कसं, जाता कसं? आम्ही सरळ लोक जातात तसं जातो, पायवाटेनं जातो, वरती येतो, राहतो. आम्हाला काही त्रास होत नाही. माझ्या अंदाजानं तुम्हाला काही त्रास झालेला नाही. जे झालाय ना ते क्षण आहे, गौण आहे. काय आहे, आता थोडं लांबतंय बोलणं माझं, चालेल का? संपवायचं आहे? तीर्थक्षेत्राला जायचं असतं. आपण वारकरी आहेत, पंढरपूरचे ग्रामस्थ आहेत, गावकरी आहेत, अभिमान आहे.
होय होय वारकरीन पाहे पाहे रे पंढरी, असं आपलं ब्रीद आहे. म्हणजे पंढरपूरला जायचं असेल ना तर गेलं तर पाहिजे, पण कसं जायचं, वारकरी होऊन जायचं. लोकांना काय आहे, पंढरपुरात आलं काय बाई पंढरपूर आहे, किती घाण आहे, कुठं पार्किंग आहे, वाहन नाही, जायला या रस्ता नाही, घाण आहे, सगळ्या गावात वाहनाची त्रास आहे, तसदी आहे, खूप घाण आहे, दर्शनाला गर्दी असते. हे पाहायला पंढरपूरला जायचं नसतं. पंढरपूरला भक्ती पाहायला जायचं असतं, ती आपल्यात साठवायला जायचं असतं, भगवंताचं दर्शन करायला जायचं असतं. होणारा जो त्रास आहे, पंढरपुरात जाण काय करा, नगर प्रदक्षिणा करा, चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, चंद्रभागेला स्नान करायचं, हरिकथा ऐकायची, नगर प्रदक्षिणा करायची, ती अनवाणी करायची. अनवाणी म्हणजे मग माणसं म्हणतात काटे बोसतात, कसं जावं, वाळवंटात दगड टोचतात, ब्लेड पडलेले असतात, काचा असतात, कसं करावं, आम्हाला त्रास होतो. त्याच्यावर धर्मशास्त्रांनी मागच उदाहरण दिलेलं आहे. एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी जात असताना जेवढ्या यातना होतात त्या सोसून जायचं असतं, त्याची तक्रार करायची नाही, सोसायचं. म्हणजे मी तुम्हाला असं म्हणत नाही तुम्ही तक्रार करताय बरं का, हा सोसायचं. कारण का, आपल्या प्रारब्धात असणारा जो पापाचा अंश आहे, आपल्या प्रारब्धात असणारं जे वैगुण्य आहे, ते वैगुण्य या तीर्थयात्रेला जाताना निर्माण होणाऱ्या दोषातून, त्या त्रासातून ते पाप धुतलं जातं, त्या गोष्टी कमी कमी होतात आणि आपला पुण्याचा वारसा हिस्सा वाढत जातो. रायगडला येताना, वर चढताना, इथं फिरताना होणारा त्रास हा याही गोष्टीसाठी सोसला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आलो का, त्रास सोसला का, त्रास सोसला. आमच्या हिश्श्याचं असलेलं जे काही आमचं वैगुण्य आहे, आमचं पाप आहे, थोडक्या भाषेत, साध्या भाषेत, ते इथं येताना होणाऱ्या त्रासातून कमी 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 होणं आणि भगवत स्वरूप म्हणजे शिवस्वरूप गाठणं, याच्यासाठी रायगडला यायचं. होणारा त्रास त्रास नाही, हा आनंदाचा भाग आहे. हा आमच्या म्हणजे मोक्ष प्राप्तीतला एक महत्वाचा मार्ग आहे, ज्यातून आम्हाला भगवंताचं स्वरूप जास्तीत जास्त लवकर कळून येईल, समजून येईल, तादात्म्यता येईल. ती शिवाजी महाराजांच्या बाबतीत भगवंतच आहेत. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञानोबरायांनी आणि नाथ महाराजांनी 6 गुण सांगितलेले आहेत. भगवंत कोणाला म्हणावं त्याची 6 गुण: यश, श्री, औदार्य, कीर्ती, संपदा, अनेक गोष्टी सांगितल्या. या सगळ्याच्या सगळ्या भगवंताच्या गोष्टी शिवाजी महाराजाला लागू होतात. त्या अर्थाने शिवाजी महाराज म्हणजे भगवंत असं आम्ही समजतो आणि त्यांच्या तीर्थाला येणं ही पंढरपूरच्या भाषेत वारी आहे, म्हणून आपण वारीला येतो. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला येतो, इतर वेळेस येतो ते आपण दर्शनाला येतो, पण वारीला येणं हे आपल्या पंढरपूरचं त्या अर्थाने आहे, म्हणून रायगडाची वारी आपल्याला आहे. त्यामुळे जे येत आहेत ते, आता ही गुजरातींची तिच्या आजोबा बरोबर येत होती, आता तिसरी पिढी आली. मी नाव घेतो मुद्दाम, ह्याचा अर्थ म्हणजे बाकीच्यात नाही असं नाही, कुणी आलं नाही तुमच्यातलं, वेळ लागला, पण हे आले आहेत. आता माझ्याबरोबर येणार आहेत सगळ्यात अनेक वर्षानुवर्षे येणारे कित्येक जण आहेत. आपल्या गाडीत 100 लोक आहेत ना, 100 कमीत कमी 40 ते 45 जण 2री, 5वी, 10वी, 30वी, 32वी. शिन्या आमचा दगडी आहे. हा, शिन्या कितवी खेप आहे? ऐका ऐका, 20व्या वर्ष आहे तो आता, म्हणजे 20व्यांदा आलाय. हे विशेष आहे. आमची बहीण आहे, इथं बहीण आहे, ती कितव्यांदा आली सांगता येत नाही, मोजत नाही, मोजलं नाही. फक्त तिच्या माझ्यात फरक येत आहे. ती माझ्यापेक्षा वयाने 5 वर्षांनी मोठी आहे, पण मी लहान धाकटा असल्यामुळे याला एकट्या बारक्या पोराला घरात कुठं ठेवायचं, त्या जरा समजतात म्हणून बाबांनी त्यांना घरात ठेवलं आणि 80 साली मला घेऊन आले. म्हणून मी 80 पासून येतो, एवढं मी अधिकार वाणीने सांगतो, बाकी काही नाही. आमची बाची आहे बरोबर, आमची भाऊजी आहेत. मी नावं घेतो याचा अर्थ हे अनेक वर्ष येत आहेत, अनेक वर्षानुवर्ष येत आहेत. पुढच्या वर्षीचा रायगड म्हणजे हा उद्योग कशासाठी काय नडलं होतं या सगळ्यांना इथं आणायचं, ह्याचं कारण आहे ही ऊर्जा आपल्यात यावी, हा त्यातला भाव आहे. ते ऊर्जा घेण्यासाठी आपण आलोय, हा भाव ठेवायचा आणि आपण ऊर्जा घेऊन इथून जायचं, हा सगळ्यात महत्वाचा भाग. त्यामुळे मी इथे जास्त थोडं लांबलेलं कथन केलं असं म्हणतो. हा, उद्याच्या सकाळी आपल्याला शिवाजी महाराजांची, हनुमान जयंतीची, हनुमंताची, जगदीश्वराची, शिरकाई भवानीची ही सगळ्यांच्या पूजा करायची आहे. आपण पंढरपुरातून पूजेचं साहित्य जसं पांडुरंगाच्या पूजेला आणतो तसं आणलंय, फक्त साधनं, इथं येणं जाणं या दृष्टीनं काही गोष्टीत बदल करावा लागतो, त्या पद्धतीने. पण षोडशोपचार पूजा ज्याला म्हणतात त्या पद्धतीत आपल्याला पूजा करायची आहे. पूजा मात्र लवकर करायची आहे. आज रात्री 12 वाजता या महादेवाला अभिषेक सुरू होतो. कोणी जर असेल इच्छुक तर रात्री 12 वाजता बसायची सुद्धा तयारी आहे, ते तिथे बसवतो मी पूजेला, काही काळजी करू नका. नसेल तर झोपा.
तुम्हाला वाटेल हे काहीतरी सांगतात. आम्ही रात्रीचे 12च्या पूजेला बसलोय, आम्ही रात्रभर जागलोय. वैभव, निलेश, नावं घेतो मुद्दा म्हणून मी दरवेळेस. आम्ही रांगोळीचं पोतं खांद्यावर आत्ता आणलेलं आहे. पोतं बरं का, 2 किलो 5 किलो नाही. आणि हे सगळं आता संपलं की आम्ही जगदीश्वराच्या पासून ते नगरखान्यापर्यंत रस्त्यावर रांगोळ्या काढून आणलेल्या आहे. पंढरपूर करामुळे रायगडात अनेक गोष्टी झाल्यात. रायगडावरती रांगोळी आम्ही सुरू केली, त्याच्या आधी शिवाय काळात होत असेल ती असेल, पण आपण जे आता मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतो त्या पंढरपूरमुळे सुरू झाल्या आहेत. आणि मग ही रायगडावरची आमची मंडळी, आम्ही रांगोळ्या काढताना आमच्या बरोबर थांबायचे, बसायचे. रात्री 2 वाजेस्तोवर रांगोळ्या काढायचं, तिथं जायचं, स्नान करायचं, लगेच सकाळी पूजेला तयार असायचं. आम्ही खांद्यावर रांगोळी आणली, आम्ही खांद्यावर तांदळाचं ठिकाण आणलंय, दमलेले पोरं पाटकुळी घेऊन आलेलो आहे. आम्ही आणलंय, रोपवे नव्हता हो, सगळ्याला घेऊन आलोय. सगळे असं असं आलोय, घेऊन यायचं. हा आमचा मिळणारा आनंद तुम्हालाही मिळावा, मला जे मिळतंय ते तुम्हालाही मिळावं ही इच्छा, म्हणून हा सगळा खाटाटोप आहे, म्हणून ही चाललेला आहे.